श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकांमधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक 69. देह प्रारब्धावर टाकणे. 30-40 वर्षापूर्वी काही मंडळी बद्रीनाथाच्या यात्रेला गेली. देवाचे दर्शन झाल्यावर एकाने पुजाऱ्यास विचारले, हिमालयात साधू आहेत असे म्हणतात, इथे जवळपास कोणी साधू आहे का? पुजारी म्हणाला, तो बघा, मंदिराच्या पायऱ्यावर अगदी खाली बसलेला माणूस साधू आहे. मंडळी खाली उतरून त्या माणसाजवळ गेली. त्याच्या कमरेला एक गोंडपाट गुंडाळलेले होते. अंगावर काही नव्हते. तब्येत चांगली होती. वृत्ती प्रसन्न असून हातात जपमाळ होती. जप चालू असून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष नव्हते. ज्याने पुजाऱ्याला प्रश्न विचारला होता त्याने त्या माणसाला नमस्कार म्हटले. त्याबरोबर त्याने डोळे उघडले आणि गुड मॉर्निंग म्हटले. आपण कोठून आलात असे स्वच्छ इंग्रजीत विचारले. तेव्हाच मंडळी चकित झाली. तो माणूस मद्रास विद्यापीठाची विद्वान पदवी घेतलेला प्राध्यापक होता. गुरुपाशी भागवताचा अभ्यास करताना गुरु म्हणाले, आपला देह प्रारब्धाने चालतो. देहाला प्रारब्धावर सोपवावा. प्रारब्ध त्याचा कसा सांभाळ करते ते अनुभवाने पटले की दृश्याचे प्रेम क्षीण होते. मग ईश्वराचे प्रेम येण्यास उशीर लागत नाही. प्रारब्धाने देह कसा चालतो हे पाहण्यासाठी तो प्राध्यापक फिरता फिरता हिमालयात आला. त्याला विचारले, तुम्हाला रोज जेवायला कोण देतो? तो हसला आणि म्हणाला, मी कधी कोणापाशी मागत नाही. एखाद्या दिवशी लोक 2-3 वेळा खायला घालतात, पण एखाद्या दिवशी काही मिळत नाही. मग मी गंगेचे पाणी पिऊन राहतो. मी वर्षभर येथे आहे. आता माझ्या मनात जेवणाचा विचारच येत नाही. त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने उत्तर दिले, प्रारब्धाचा अनुभव येण्यास असेच करावे लागत नाही. मनाची खात्री झाली तर घरी राहून देखील हे साधेल. पण त्यामध्ये ईश्वराच्या दर्शनाचा हेतू मात्र पाहिजे. पुढे आहे संकल्पाची शक्ती. कर्नाटकामध्ये अगडी नावाचे गाव आहे. तेथे अलीकडे नारायण भगवान नावाचे मोठे साधू होऊन गेले. ते अखंड नामस्मरण करीत. हुच्चूराव नावाच्या खऱ्या साधकावर त्याचे फार प्रेम होते. हुच्चूरावांनी त्यांची मनापासून सेवा केली. नारायण भगवान एकीकडे एकटे निजत. फक्त हुच्चूरावांना त्यांच्या पायाशी झोपण्याची परवानगी होती. नारायण भगवान झोपेमध्ये घोरत असत. त्या घोरण्यामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र स्पष्टपणे ऐकू येई. त्यांच्याकडे अर्धांगवायूचा झटका आलेला एक तरुण मुलगा त्याच्या आईने आणून सोडला. मुलगा म्हणाला, भगवान, मी आपल्या पायाशी आलो आहे. आपण काय करायचे ते करा. नारायण भगवानांनी विचारले, समजा तू बरा झालास तर? मुलगा म्हणाला, मी जन्मभर तुमची सेवा करीन. नारायण भगवान म्हणाले, बरं तर उद्या सकाळी तू खाली जा, विहिरीचे पाणी काढ, मला स्नानाला पाणी लागते. लोकांना हा विनोद वाटला, पण त्या मुलाने त्यांचे शब्द मनाशी घट्ट धरले. पहाटे 4 वाजता तो जागा झाला. हुच्चूरावांना म्हणाला, मला खाली घेऊन चला आणि विहिरीच्या रहाटापाशी उभा करा. तसे केल्यावर पहिल्या दिवशी त्या मुलाने कसे तरी 2 पोहरे पाणी काढले. पण 4 दिवसांनी तो विहिरीपाशी जाऊन पाणी काढू लागला. त्याची ती प्रगती पाहून नारायण भगवान म्हणाले, माणसाच्या संकल्पात मोठे सामर्थ्य असते. माणूस मनापासून संकल्प करील तर ईश्वराचे दर्शन करून घेईल. मग देह बरा करण्याची काय कथा. पुढे आहे खरे वय. संत बायजीद चांगला वयस्कर होता. एका भक्ताने त्याला विचारले, आपले वय काय? बायजीदने जवाब दिला की माझे वय 5 वर्षाचे आहे. विचारणारा माणूस बिचारा चुप्प बसला. तेव्हा बायजीदने त्याला समजावले की अरे, माझ्या आयुष्याची 70 वर्षे संसार करण्यात गेली, ती फुकट गेली. आता गेली 5 वर्ष प्रभूच्या स्मरणात दिवस जातात. आयुष्याचा जो काळ ईश्वराच्या स्मरणात जातो तोच खरा सार्थकी लागतो. पुढे आहे साधक व सावधानता. संत हुसेन बसरी रस्त्याने जात असता त्यांना एक मद्यपी भेटला. तो धुंदीमध्ये होता.
त्याची पावले अस्थिर पडत होती. हुसेन त्याला म्हणाला, "अरे बाबा, पावले सांभाळून टाक, नाहीतर गटारात पडशील." त्यावर तो मद्यपी म्हणाला, "अहो साधू महाराज, माझे जाऊ द्या. तुम्ही स्वतःला सांभाळा. मी मद्य पितो हे सर्वांना ठाऊक आहे. दारूच्या नशेत मी स्वतःला विसरतो हे सर्व जाणतात. मी गटारात पडलो तर शुद्ध आल्यावर स्नान करून पुन्हा पहिल्यासारखं होईन. परंतु तुमचे पाऊल डगमगले तर तुम्ही धड प्रपंचाचे नाही व धड ईश्वराचे नाही असे होईल ते सांभाळा." ते बोलणे ऐकून हुसेनला सावधानतेचे खरे महत्त्व ध्यानात आले. पुढे आहे साधूचा खरा शत्रू. एक वृद्ध संन्यासी नदीवर स्नान करून मठाकडे जात होता. तोंडाने हरिओमचा जप चालू होता. रस्त्यामध्ये एका भिकाऱ्याचा स्पर्श त्याला झाला. संन्यासी रागाने भडकला व ओरडला, "अरे तू आंधळा आहेस का? रस्त्याने नीट पाहून चालता येत नाही? आता मला पुन्हा स्नान करायला पाहिजे ना." तो भिकारी एका साधूचा शिष्य होता. त्याने संन्याशाला हात जोडले आणि म्हणाला, "स्वामी, स्नान तर मला करायला पाहिजे." स्वामींनी विचारले, "तुला कशासाठी स्नान करायला हवे?" भिकारी उत्तरला, "क्रोध हा सर्वात अपवित्र आहे. तो आपल्या अंतरी घुसला आणि आपण त्याला माझ्यावर फेकला. म्हणून मला स्नान करून पवित्र व्हायला पाहिजे." ते बोलणे ऐकून संन्यासी लाजेने विरघळून गेला. पुढे आहे साधू मृत्यू जिंकतो. बाबा वाईकर नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. ते ब्रह्मचारी असून मोठे दत्तभक्त होते. त्यांच्या उपासनेचा साचा अगदी साधा होता. सकाळी स्नान झाल्यावर ते आपल्या उपास्य देवतेचा एकाग्र मनाने जप करीत. 12 वाजता जेवण झाल्यावर ते विश्रांती थोडी घेऊन पुन्हा जप करीत. संध्याकाळी भजन असे. भजन करताना समोर दत्तासाठी एक पाट मांडून ठेवीत. बाबांना दत्ताचे प्रत्यक्ष दर्शन व्हायचे. त्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, "दत्ताचे दर्शन या डोळ्यांनी होण्यात विशेष काय आहे? त्याच्या नामस्मरणात जे त्याचे दर्शन होते ते खरे." त्यांचा दत्ताचा जप अखंड चालायचा. तीर्थयात्रा करताना एकदा जंगलामध्ये ते रस्ता चुकले. बरोबरच्या मंडळींना ते म्हणाले, "भिण्याचे कारण नाही, दत्ताचे नाव घ्या, तो मार्ग दाखवील." एवढ्यात एक गरुड पक्षी त्यांच्या डोक्यावर येऊन स्थिरावला. तो पक्षी अगदी हलक्या गतीने पुढे जाऊ लागला. त्याच्या मागोमाग मंडळी चालली. थोड्या वेळाने सर्वजण वाटेवर आले. बाबांनी गरुडाला नमस्कार केला व तो उडून गेला. काशीला गेल्यावर बाबा म्हणाले, "माझे येथील काम संपले. आम्ही आता देवापाशी जातो." असे सांगून ते आडवे झाले आणि शांतपणे देह सोडून गेले. पुढे आहे भक्त कोकिळ. सुमारे 100 वर्षापूर्वी सिंध प्रांतामध्ये मीरपूर या गावी भक्त कोकिळ यांचा जन्म झाला. मीरपूरला स्वामी आत्माराम नावाचे एक मोठे साधू होते. जन्मल्या दिवशीच कोकिळांच्या वडिलांनी त्यांना आत्माराम स्वामींच्या ओटीत टाकले. त्यांचे वय 5 वर्षाचे होते. तेव्हा एक दिवस आत्माराम स्वामी झोपी गेले असता कोकिळ त्यांना वारा घालीत बाजूला उभे होते. झोपेमध्ये स्वामींच्या तोंडून एका मंत्राचे उच्चारण चालू होते. कोकिळांना त्याचे कुतूहल वाटले व स्वामींना त्यांनी मंत्राबद्दल विचारले. स्वामी म्हणाले, "बेटा, वेळ आली की हा मंत्र स्वयंसिद्धपणे तुला प्राप्त होईल." कोकिळांची आई तर बालपणीच इहलोक सोडून गेली होती. त्यांच्या 6व्या वर्षी वडील मृत्यूशय्येवर होते. त्यांनी आपले सगळे गरिबांना वाटले. तेव्हा आत्माराम स्वामी त्यांना म्हणाले, "तुम्ही सर्व काही लुटवले, मुलासाठी काहीच ठेवले नाही." त्यावर वडील बोलले, "स्वामी, मुलाचे प्रारब्ध तर मी काही लुटवले नाही ना. ईश्वर त्याचे रक्षण करील." दिवसामागून दिवस चालले आणि त्यात आत्माराम स्वामींनी देह ठेवला. कोकिळांना जगात प्रेमाचे स्थान उरले नाही. मग इष्टमित्रांची नजर चुकवून ते स्मशानात अथवा जंगलात जाऊन जप करू लागले. पण तेवढ्याने समाधान होईना, म्हणून ते सद्गुरूंच्या शोधार्थ निघाले. फिरता फिरता ते कोट कांग्रा येथे आले. तेथे त्यांना अविनाशचंद्र नावाचे बंगाली साधू भेटले. कोकिळ सांगत की श्रीकृष्णाच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेला असा दुसरा माणूस मी पाहिला नाही.
श्रीकृष्णाचे नुसते नाव कानावर पडल्यावर अविनाशचंद्र शुद्ध हरवून बसत. कोकिळांनी मनापासून त्यांची शरणागती पत्करली आणि तेच भगवंताचे प्रेम प्राप्त करून घेतले. पुढे आहे सुभद्रा. सुभद्रेची सून उत्तरा गरोदर होती. अभिमन्यू आधीच मेला होता. परीक्षित तिच्या पोटात होता. त्याचा जीव घ्यावा म्हणून अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले. ते ब्रह्मास्त्र पुढे पुढे येत होते तेव्हा ती कृष्णा 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 म्हणून ओरडली. तिची हाक ऐकून कृष्ण आला, पण तो म्हणाला, उत्तरा, तू क्षत्रिय स्त्री आहेस, तू मृत्यूला का भीतेस? उत्तरा म्हणाली, कृष्णा, मी मरणाला भीत नाही, पण माझ्या पोटातील गर्भ तुझा भक्त आहे, त्याला तू वाचव. मी मेले तरी चालेल, तो मेला तर पांडव निर्वंश होतील. पण या प्रसंगी खरी कमाल सुभद्रेने केली. सुभद्रा ही श्रीकृष्णाची धाकटी सख्खी बहीण. तिचा एकुलता एक पराक्रमी मुलगा अभिमन्यू धोका देऊन मारला गेला. तेव्हा तिने कृष्णापाशी तक्रार केली नाही. तिच्या नातवाला मारण्यासाठी ब्रह्मास्त्र त्वरेने येत होते, पण ती कृष्णाच्या नावाने ओरडली नाही. तिची एकच दृढ श्रद्धा होती की श्रीकृष्ण जे करतो ते कल्याणाचे आहे. तिचे अर्जुनाशी लग्न झाले. त्यानंतर पांडवांच्यावर कितीतरी संकटे कोसळली, पण सुभद्रा मनाने शांत राहिली. श्रीकृष्णाच्या इच्छेमध्ये तिने आपली इच्छा विलीन केली. श्रीकृष्णाने जे घडवून आणले त्यामध्ये ती बिनतक्रार समरस होऊन गेली. आपले जीवन तिने श्रीकृष्णावर झोकून दिले आणि कोणत्याही प्रसंगात ती मनाने अविचल राहिली. पुढे आहे प्राण्यांना विकल्प नाही. प्रभावतीबाई नावाच्या महर्षी रमणांच्या एक अंतरंग शिष्या होत्या. त्यांचा विवाह ठरला. रमणांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी त्या आश्रमाकडे आल्या. बाईने असा विचार केला की रमण रोज संध्याकाळी डोंगरावर फिरायला जात. डोंगरावरून ते खाली उतरत त्यावेळी पायथ्याशी त्यांना गाठावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्याप्रमाणे त्या पायथ्याशी उभ्या राहिल्या. रमण खाली उतरले तेव्हा त्या पुढे झाल्या व पायावर डोके ठेवू लागल्या. रमण चटदिशी मागे झाले व त्यांनी दुरून त्यांना आशीर्वाद दिला. इतक्यात आश्रमातील एक कुत्री तेथे आली आणि रमणांच्या पायाशी गेली. रमणांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि बरी आहेस ना असे तिला म्हणाले. ते पाहून प्रभावतीबाई रडू लागल्या व म्हणाल्या, भगवान, त्या कुत्रीहून मी हीन आहे का? आपण माझ्या पाठीवरून का हात फिरवित नाही? तेव्हा रमण म्हणाले, बाई, प्राण्यांना विकल्प नसतो म्हणून त्यांचे अंतःकरण शुद्ध असते, माणसाचे तसे असत नाही. पुढे आहे एकदम हर्ष शोक करू नये. भारतीय युद्धामध्ये घटोत्कचाला मरण आले. पांडवांकडील सगळे रडू लागले. फक्त श्रीकृष्ण तेवढे प्रसन्न होते. पुन्हा पुन्हा आपला आनंद प्रकट करून ते अर्जुनाची पाठ थोपटीत होते. श्रीकृष्णाला एवढे प्रसन्न पाहून अर्जुन म्हणाला, अरे मधुसूदना, घटोत्कच केवढा महावीर होता. तो मेला म्हणून सारे पांडव व त्यांची सेना शोकाकुल झाले आहेत आणि तू मात्र प्रसन्न आहेस, याचे कारण काय? श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, आज खरोखर आनंदाचा प्रसंग आहे. घटोत्कच मेला हे खरे, पण माझा प्राणप्रिय अर्जुन वाचला यात शंका नाही. अरे, कर्णापाशी कवच कुंडले होती. इंद्राने ती मागून नेली, पण जाताना त्याने कर्णाला एक भयंकर शक्ती दिली. ती शक्ती त्याच्याजवळ असेपर्यंत त्याला कोणी मारू शकत नव्हते. इतकेच नव्हे तर ती शक्ती वापरून तो तुझा वध करणार होता. ती शक्ती घटोत्कचावर वापरल्याने तो मेला, पण तू वाचलास. आता कर्णाला मारणे कठीण नाही. मानवी जीवनातील घटना मंगल व अमंगल मिश्रित असतात. म्हणून कोणतीही घटना घडली तर एकदम सुखी व दुःखी होऊ नये. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.